नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदींच्या सरकारमधले मंत्री हरदीप पुरी यांच्या एप्स्टाईन बरोबरच्या ईमेल्स बद्दल तर बरंच झालं आतापर्यंत. म्हणजे हरदीप पुरींनी खरं तर काहीही गरज नसताना हे ओळखायला हवं होतं की आपण कोणाच्या आरोपांना उत्तर द्यायला बसतोय. त्यांनी काहीही कारण नसताना एक पत्रकार परिषद घेतली, स्पष्टीकरणं दिली, त्यानंतर 15-16 चॅनलवरती जाऊन बडबड केली आणि पहिले तर 3-4 वेळेस मी भेटलो होतो, 2-3च मेल केलेले आहेत वगैरे असं बडबड केली. त्यानंतर मग ते काँग्रेसनी खणून काढलं की एकूण 62 ईमेल या दोघांमध्ये पाठवल्या गेल्या. 62. हरदीप पुरी हा जेफ्री एप्स्टाईनला डिअर जेफ्री असं लिहित होता. तुझ्या एक्झॉटिक आयलंड वरून तू आला नसशील तर हॅव फन, आणि मी तुला मजा कशी करायची हे सांगायची काही गरज नाहीये वगैरे. म्हणजे यांची रिलेशनशिप ही किती इंटिमेट होती हे याच्यातून दिसतं. त्या जेफ्री एप्स्टाईनची सेक्रेटरी लेस्ली ही डिअर हरदी असं म्हणून हरदीप पुरीला मेल पाठवायची. आता हे आणखीन किळसवाणं आणि बरबटलेलं दिसायला लागलेलं आहे. आता नवीन काही प्रकार समोर आलेत. पहिल्यांदा तुम्ही ही एक स्लाइड बघा. मुद्दाम तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मुद्दाम मेहनतीने ही बनवली आहे. बघा, 2013 साली हरदीप पुरी भारतीय परराष्ट्र सर्व्हिसेस मधून म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मधून रिटायर होतात. त्याआधी ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये भारताच्या युनायटेड नेशन्सचे अँबॅसेडर म्हणून काम करत असतात. तिथून ते निवृत्त होतात. डिसेंबर 2013ला रिटायर झाल्यानंतर जून 2014ला यांच्या ईमेल सुरू होतात आणि जून 2014 म्हणजे याच वेळेला हरदीप पुरी यांची मुलगी हिमायनी ही एका कंपनीची स्थापना करते, रियाल्म पार्टनर्स LLC. आता रियाल्म पार्टनर्स LLC म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज कंपनी. ही ती अमेरिकेमध्ये ऑफिस सुरू करते, न्यूयॉर्कमध्ये ते ऑफिस असतं. आता 2013ला हा रिटायर होतो, 14ला ती कंपनी स्थापन करते आणि पहिल्याच वर्षी तिच्या कंपनीला 2400 कोटी रुपये येतात. 2400 कोटी रुपये पहिल्याच वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट तिला मिळते. दुसऱ्या वर्षामध्ये ती इन्व्हेस्टमेंट 5700 कोटी रुपयावर जाते. 5700 कोटी रुपये तिच्या कंपनीमध्ये गुंतवणूक येते. ती काय करत असते, कोणाबरोबर असते हे काय माहितीये का आता? पण दुसऱ्याच वर्षामध्ये 5700 कोटी रुपये तिच्या अकाउंटमध्ये येतात. बरं, ही पुढची एक स्लाइड बघा. ही मुळामध्ये ही जी कंपनी आहे ही स्थापन केलेली आहे केमन्स आयलंडला. तिचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कमध्ये. तो पत्ता पण दिलेला आहे तिच्या कंपनीचा, न्यूयॉर्क मधल्या रियाल्म पार्टनर्स LLCचा. त्यात ती 505 फिफ्थ अव्हेन्यू मध्ये न्यूयॉर्कला तिची कंपनीचं हेड ऑफिस असतं. तिची नोंदणी कंपनीची केलेली असते केमेन्स आयलंडला. आता केमेन्स आयलंड हा करमुक्त किंवा टॅक्स फ्री हेवन, करमुक्त स्वर्ग असं त्याला म्हटलं जातं. आणि जगभरातल्या अनेक बदनाम कंपन्या ज्या ब्लॅकचं व्हाईट करतात, काळ्या पैशाचं पांढऱ्या पैशामध्ये रूपांतर करतात, त्या केमन आयलंड्सला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची नावं यापूर्वी येऊन गेलेली आहेत. म्हणजे अगदी अजित डोवालांचा मुलगा असेल, नाहीतर गौतम अदानीचा भाऊ असेल, विनोद अदानी, ह्या सगळ्यांचा या केमन आयलंडशी काही ना काहीतरी कंपन्यांचा संबंध राहिलाय. इथं हरदीप पुरीच्या मुलीचाही केमन आयलंड्स मध्ये येतात. आता त्याच्या पुढे म्हणजे ही कोणाकोणाबरोबर आहे बघा. ही हिमायनी पुरी 2014ला कंपनी स्थापन करते. हिचा एक पार्टनर असतो रॉबर्ट मिलार्ड. रॉबर्ट मिलार्ड हा बॉस्टन मधल्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, हे जे जगप्रसिद्ध एक कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे, त्या MIT मध्ये हा रॉबर्ट मिलार्ड, त्याच्याबरोबर जोई इतो हा आणखीन एक त्याच्यामधला पार्टनर. या दोघांचे संबंध जेफ्री एप्स्टाईन बरोबर आणि यांची इन्व्हेस्टमेंट जेफ्री एप्स्टाईन कडून यांच्या मार्फत हिच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट येते.
याचं इन्व्हेस्टिगेशन अमेरिकेत सुरू आहे. याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे हरदीप पुरीच्या मुलीच्या कंपनीचं, जिथं जेफ्री एप्स्टाईननी कसे पैसे गुंतवले 2 जणांच्या मार्फत. आणि सगळ्यात महत्वाचं, जोई इतोनी हार्वर्ड मधला मीडिया टेक्नॉलॉजीचा हा प्रमुख, यांनी एक अपॉलॉजी लेटर दिलं, माफी पत्र सुद्धा प्रसिद्ध केलं, की जेफ्री एप्स्टाईनला मी सांगितल्यावरून जेफ्री एप्स्टाईननी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. त्यावेळेला जेफ्री एप्स्टाईनच्या बाकीच्या सगळ्या लैंगिक शोषण आणि बलात्कार आणि याचे मला माहिती नव्हती, पण माझ्या सांगण्यावरून त्यांच्याकडे ते पैसे आलेले आहेत त्या लोकांकडे, त्याबद्दल मी माफी मागतो. ही जोई इतोनी जाहीररित्या माफी मागितलेली आहे, तेही मी तुम्हाला दाखवेन. आता तिसरी स्लाइड आपण बघू. याच्यामध्ये बघा की हे जे 5,700 कोटी रुपये आले, 30 अनॉनिमस इन्व्हेस्टर्स कडून आले. म्हणजे अनॉनिमसला तुम्ही नाव नसलेले म्हणा, बेनामी म्हणा. आता हे 30 जण कोण, ज्यांचे पैसे याच्यात आले? आणखीन एक, याचा भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदीच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या डरपोक पंतप्रधानाच्या समर्थनार्थ माझ्याही व्हिडिओवरती हागणारे बरेच जण आहेत कॉमेंट बॉक्समध्ये येऊन, त्यांच्यासाठी की हरदीप पुरीच्या मुलीच्या या कंपनी जॉर्ज सोरॉसचे किती पैसे आले याचा सुद्धा तपास सुरू आहे. त्यामुळे जॉर्ज सोरॉसचे पैसे कोणाकडे येत आहेत, या आधीही मी 2 व्हिडिओ केले होते. हा आता तिसरा आहे या जॉर्ज सोरोसचे आणि भाजपचे उघडे नागडे विवस्त्र संबंध दाखवणारा. आणि हे मी स्लाइड बनवलेली नाहीये, याच्यासाठी पुरावे आहेत. पहिले बघा, ही जी कंपनी आहे रियाल पार्टनर्स LLC, ही या हरदीप पुरीची मुलगी हिमायनी पुरी हिच्या नावावर नोंदवलेली आहे. त्याचा पुढचा एक पुरावा आहे, या कंपनीमध्ये एकूण इन्व्हेस्टमेंट किती आली? $288.9 मिलियन, $288 दशलक्ष, म्हणजे $2,880 लाख, ही या हरदीप पुरीच्या मुलीच्या कंपनीमध्ये एवढी गुंतवणूक आली. आणि त्याचा पुढचा पुरावा बघा, ज्याच्यामध्ये हरदीप पुरी या रीड हॉफमनला भेटावं वगैरे म्हणून जेफ्री एप्स्टाईन हरदीप पुरीला मदत करत होता, ते मी आधी एका व्हिडिओत सांगितलेले, त्या सगळ्या मेल्सच दाखवल्या होत्या. त्या रीड हॉफमनला जेफ्री एप्स्टाईन मेल करून सांगतोय की माझ्या दोन्ही मुलींतर्फे, हिमायनी आणि तिलोत्तमा या दोघींतर्फे तुझे मी विशेष आभार मानतो, कारण तुझ्या ड्युली ऑटोग्राफ पुस्तकं तिला मिळालेली आहेत, तिला दिल्याबद्दल, असं त्या मेलमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. टू थँक यू फॉर सेंडिंग देम द कॉपीज ऑफ युअर बुक्स ड्युली ऑटोग्राफ्ड. पहिल्यांदा हरदीप पुरी मागच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे की जेफ्री एप्स्टाईनला सांगतात की तुझ्यासाठी भारतातून काही एक्साइटिंग बुक आणलेलं आहे, ते तुला द्यायचं आहे. तेव्हाच मी म्हटलं होतं की हे एक्साइटिंग बुक म्हणजे काय, कोडवर्ड आहे का? व्हिडिओ जाऊन पाहतो पुन्हा. आणि आता $288 दशलक्ष मिळाल्यानंतर तो रीड हॉफमनला मेल करून सांगतोय, तुझे सही केलेली पुस्तकं माझ्या मुलींना मिळाल्याबद्दल मुलीतर्फे तुझे आभार. मग हे ड्युली ऑटोग्राफ्ड म्हणजे हे त्यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर केले असं म्हणायचंय का? का चेक दिला होता आणि तो चेक त्यांना मिळाला असं म्हटलंय का? त्याचा अर्थ काय? याचं इन्व्हेस्टिगेशन अमेरिकन एजन्सीज FBI करतीलच. भारत सरकारचं नाही म्हणायला पाहिजे, मोदी सरकारचं नाक फोडलंय याच्यात. म्हणजे या जेफ्री एप्स्टाईन प्रकरणामध्ये हरदीप पुरी किती बरबटलेला आहे
हे अगदी पूर्णपणे उघडकीस आलेलं आहे, पूर्णपणे. म्हणजे आज हे मी जे दाखवतोय यापेक्षा आणखीन काही घाण बघायला लागणार आहे का? हे इतकं जे दिसतंय, 5,700 कोटी रुपये एका निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलीच्या अकाउंटवरती येतात. याच्या बदल्यामध्ये हरदीप पुरी त्याच्यासाठी काय करणार होता? कोणती सेवा पुरवणार होता? किंवा कोणती सेवा पुरवत होता? किंवा हरदीप पुरीची मुलगी कोणत्या सेवा देणार होती तिथं या इन्व्हेस्टर्सला? 5,700 कोटी, $288 मिलियन अमेरिकेमध्ये हयात घालवतात लोक मेहनत करून. एवढे पैसे जमवू नाही शकत, हयात. आणि हिला पहिल्या वर्षात मिळतात एवढे पैसे, $288 मिलियन. आणि हे सगळं समोर येऊन सुद्धा आपला निगरगट्ट पंतप्रधान या मंत्र्याला ना मंत्रिमंडळातून काढतो ना त्याला राजीनामा मागतो. आणि राजरोसपणाने हे भारतीय जनता पक्षवाले आणि संघवाले नंगटपणा रस्त्यावर करत राहतात. ही भाषा मी वापरू शकतो कारण मी काय पंतप्रधान नाहीये देशाचा. पंतप्रधानांनी याच्यापेक्षा घाण भाषा वापरलेली. पण हे संघवाले भाजपवाले इतका नंगटपणानं राजरोस बेशर्मी रस्त्यावरती करत असतात. आणि इथं त्यांचा मंत्री एवढा भरबटलेला उघडकीस येतं जगाच्या समोर, फक्त माझ्या किंवा मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्या समोर नाही. हे डॉक्युमेंट्स जगाच्या समोर उघडकीस येत आहेत. कुठलं थोबाडाने आता हे परदेशात जाणार आहेत का असंच निर्लज्जपणा करत राहणार पुढे आणि सतत भारताची मान नामुष्कीने खाली घालणार? हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे, अत्यंत गंभीर प्रकरण आहे. तुम्ही विचार करा, याच्या विरोधामध्ये, एप्स्टाईन प्रकरणाच्या विरोधात ब्रिटनचे आत्ता जे राजे आहेत प्रिन्स चार्ल्स, त्यांच्या सख्या भावाला अटक केली गेली. त्याला राजवाड्यातून बाहेर काढलं गेलं, त्याला अटक झाली. नॉर्वेमध्ये राजीनामे झाले. माजी पंतप्रधान, माजी ब्युरोक्रॅट्स, अम्बॅसेडर्स, त्यांना राजीनामे द्यायला लागले. त्यांची जाहीररित्या निर्भत्सना व्हायला लागली. आणि इथं भारतात जगाला नीतिमत्ता वगैरे सांगणारी आपण भारतीय थोडी पण नीतिमत्ता चाड बाळगायला तयार नाही. हे साधन सुचिता म्हणणारा संघ आता काय गू खाऊन गप्प बसलेला आहे का? आता नाही वाटत त्यांना याच्याबद्दल काही बोलावं असं? आणि या सरकारचा राजीनामा घ्यावा. नुसत्या हरदीप पुरीचा घेऊन काय उपयोग आहे? हरदीप पुरी तर भारतीय जनता पक्षात 13 साली आला, त्याच्यानंतर तो निवडणूक हारला, तरीही त्याला केंद्रीय मंत्री केलं गेलं आणि ते सुद्धा पेट्रोलियम मिनिस्टर. इतकं महत्वाचं खातं त्याच्याकडे देण्यात आलं. आणि या सगळ्या प्रकाराबद्दल ही या देशाची जनता कधी यांना जाब विचारणार आहे? हे रस्ती यांचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी भेटतील तेव्हा विचारलं पाहिजे हरदीप पुरी बद्दल, जेफ्री एप्स्टाईन बद्दल, अनिल अंबानी बद्दल, नरेंद्र मोदी बद्दल. अख्ख्या जगासमोर भारताची मान खाली घालायला लावली या गू खाऊंनी. त्याला ते नाव देतात पंचगव्य खाल्लं म्हणून, पण असतो गूच ना. पंचगव्य नाव दिलं म्हणून ते काय सुधरत नाही, त्याचं काय तूप होऊन जात नाहीये. तर ही गंभीर गोष्ट आहे आणि ही खरोखर सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माझी प्रत्येकाला विनंती आहे की याच्याबद्दल सोशल मीडियामध्ये पोस्ट करून प्रश्न विचारा, टॅग करा या लोकांना, भाजपच्या लोकांना, आणि टॅग करून यांना प्रश्न विचारा की अरे राजीनामे कधी देणार आहात निगरगट्टांनो? आणखीन किती देशाची बर्बादी करायची ठेवलेली आहे तुम्ही शिल्लक? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या व्हिडिओबद्दल? सर्वात जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पण देश जागा कराच. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.